नमस्कार, मी एकता. अमरावती बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. अजून शेतकरी कर्जमाफी मिळालेली नाही, मात्र तरीही सरकारतर्फे एसटी बसेससह जाहिरातींच्या मार्फत सर्वात मोठी कर्जमाफी करत असल्याचा दावा सरकार करत आहे, अशी टीका खासदार बळवंत वानखेडे यांनी केली होती. यावर आमदार रवी राणा यांनी खासदार बळवंत वानखेडे यांच्यावर निशाणा साधत, तुम्ही जिल्ह्यासाठी आतापर्यंत काय केलं, किमान एक मोठं काम सांगा, आपण त्यांचा सत्कार करू, असा चिमटा काढला. कर्जमाफीचं अनेक वर्षापासून मी आता त्याचा व्हिडिओ दाखवला. कर्जमाफीचं अनेक दिवसापासून घोषणा चालू आहेत, पण अजूनही 5 पैशाची कर्जमाफी झाली नाही. उलट कर्जमाफी न करता यांच्या एसटी बसेसवर जाहिराती लागलेल्या आहेत आणि जाहिराती सांगितल्या आहे कर्जमाफी आम्ही सर्वात मोठी कर्जमाफी करणार आहोत म्हणून. परंतु शेतकऱ्याच्या हातात 5 पैसे त्याचे अजून भेटले नाही आणि कधी भेटतील याची तारीखसुद्धा नाही. आणि अशा परिस्थितीत जे आज शेतकरी अडचणीत आहे, त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं अतिशय सरकारचं कर्तव्य आहे. ते काम आहे ते सरकार न करता ह्या फुकटच्या जाहिरातीबाजी आणि दोगले बजाव करत आहे. मी बळवंतजी वानखेडे, सन्माननीय खासदार अमरावती जिल्ह्याचे, त्यांना माझं आव्हान आहे की आपण अमरावती जिल्ह्याचे खासदार म्हणून जवळपास 2.5-3 वर्ष झाले. एक काम बळवंतजी वानखेडेंनी या जिल्ह्यामध्ये केलेलं दाखवा. मी त्यांना बक्षीस देईल एक काम जर दाखवलं तर. म्हणून मला असं वाटतं की कुठेही विरोध आणि आरोप केल्यापेक्षा आपलं कर्तृत्व काय, आपण त्या पदावर बसून आपण जिल्ह्यासाठी काय केलं आहे, एक सिंगल काम फक्त बळवंतजी वानखेडेंनी दाखवावं. मी त्यांचा सत्कार सन्मान करेन. आमदार रवी राणा यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना फोन केला. राज्यात अनेक ठिकाणी सोयाबीनच पेरलेलं बियाणं बोगस निघाल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. याकडे आपण लक्ष घालावे अशी विनंती त्यांनी केली. बियाणे कंपनींना शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्यावी, नाहीतर शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे लवकर पैसे दिले तर रोष कमी होईल, असंही रवी राणा यांनी कृषी मंत्र्यांना सांगितलं. तर शेतकऱ्यांची परिस्थिती एवढी गंभीर झाली आहे की बुस्टर म्हणून एक कंपनी आहे औरंगाबादची, बुस्टर आणि एक रवी कंपनी आहे आणि एक महादेव आहे. तर बुस्टरचं सगळ्यात जास्त सोयाबीन हे पूर्ण जिल्ह्यामध्ये एका तालुक्यामध्ये 200पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं सोयाबीन निघालंच नाही. आणि स्वतः कृषी केंद्रवाले म्हणतात की बियाणं बोगस आम्हाला दिलं आणि आम्ही शेतकऱ्याला दिलं. तर कंपन्या आता ही बुस्टर कंपनी जी आहे याच्यावर कृषी विभागाने गुन्हासुद्धा दाखल केला. मुख्यमंत्र्यांशी बोललो मी. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की गुन्हे दाखल करा काय. तर कंपनीवर गुन्हे दाखल केले, पण ते कंपनीवाले जर समजून घ्या तर शेतकऱ्यांची नुकसान भरपाई त्यांनी वापस केली नाही, तर हे आणखी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील शेतकरी. आता शेतकरी संघटनांनी समजून सांगितलं. आमचे प्रकाशभाऊ सावडे आहे जिल्हा अध्यक्ष, त्यांनी मोठं आंदोलन केलं. त्याच्या व्यतिरिक्त बाकी लोकही करत आहे. तर अशा प्रकारे रस्त्यावर उतरलं तर आपल्या हाताच्या बाहेर जाईल. तर कंपन्यांना जरा ताकीद द्या की पहिले जाऊन त्या जिल्ह्याचं सेटलमेंट करून त्या शेतकऱ्यांना पैसे वापस करा. बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्याशी दूरध्वनीवर बोलून तातडीनं कारवाई करण्यास सांगितलं. कंपन्यांवर कारवाई झाली नाही तर 18 किंवा 19 जुलैला बूस्टर कंपनीचे कार्यालय जाळून टाकण्याचा इशारा देखील त्यांनी दिला. कुठल्याही कंपनीनं शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचं धाडस करता कामा नये. बाधित शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई आणि दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे मिळालेच पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. बूस्टर कंपनी आहे ना, बूस्टर कंपनी सोयाबीनचं 75% बी कामात आलेलं नाही. बुलढाणा जिल्ह्यात 690, अकोला जिल्ह्यात 865, अमरावती जिल्ह्यात 633. इतकं नुकसान झालं बियाणं बोगस निघाल्यामुळं. आणि काही कारवाई काहीच नाही. म्हणजे तुमच्याकडे आता गुन्हे दाखल होऊन आता शेतकऱ्याला पेरायलाच बी नाही आहे ना. शेतकरी कधी पेरणार बी? तुम्ही सांगा. तर डबल पेरणी करायची असली तर त्याला बी तर उपलब्ध शासनाला लगेच करून दिलं पाहिजे, नाही तर कंपनीकडून करून घेतलं पाहिजे तुम्ही. आणि त्या पेरणी गिरणीचा खर्च तातडीने दिला पाहिजे.
खर्च कंपनी दिला पाहिजे. आपण त्या नवीन बियाणे कायद्यामध्ये तरतूद पण तशीच करतोय. आता तुमची उलट आपण ती फास्ट स्ट्रॉंग करतो. मी बघतो तरी पण आणि त्याचे अनुवांशिक चाचणी केली पाहिजे त्या बियाणाची ज्याच्याकडे आहे त्याची ते चाचणी जर केली तर लक्षात येणार नाही. होय होय. आणि आता तुम्ही 5-6 दिवसात उपलब्ध करा, नाही तर आम्ही 18-19ला त्या बुस्टर कंपनीचं कार्यालय जाळून टाकतो, ऑफिस पेटून टाकतो ते. नाही आम्ही पण करतोय कारवाई. बिलकुल त्या लोकांना आतल काढवायला पाहिजे. काय बरोबर नाही तर आम्ही पेटवतो म्हणून सांगून देतो त्यांना, नाही तर आम्ही ते तहलका करतो. आता हे पुरा कुठल्याही कंपनीनं अशा पद्धतीनं धाडस केलंच नाही पाहिजे. अमरावती स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत तब्बल 130 पोते अवैध गुटखा जप्त केला. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली असून 55 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैध गुटखा तस्करी विरोधात मोठी कारवाई करत तब्बल 55 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तिवसा पोलीस ठाण्याअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं नागपूरहून अमरावतीकडे येणारा अशोक लेलँड ट्रक अडवून तपासणी केली. यामध्ये शासनानं प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू, पान मसाल्याचे तब्बल 130 पोते, अंदाजे 39 लाख रुपयांचा गुटखा, 16 लाखांचा ट्रक असा 55 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अब्दुल रफीक, अब्दुल शब्बीर आणि अरशद खान, रहमत खान या दोघांना ताब्यात घेण्यात आलं. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून तिवसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. आता पोलीस गुटखा तस्करी मागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेत आहेत. अमरावती काँग्रेस जिल्हाध्यक्ष खासदार बबलू देशमुख यांनी विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस नगरसेवकांनी क्रॉस वोटिंग केल्यावरून चांगलंच धारेवर धरलं. पैशांसाठी पक्षाची गद्दारी केल्याचा आरोप करत अशा नगरसेवकांना लाज वाटली पाहिजे अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी आपल्या पक्षातील काही नगरसेवकांवर गंभीर आरोप केले. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसनं आपल्या सर्व नगरसेवकांना मतदानाच्या वेळी कोरा मतपत्रिका फॉर्म म्हणजे ब्लॅक फॉर्म जमा करण्याचे निर्देश दिले होते. मात्र संपूर्ण अमरावती जिल्ह्यात केवळ 5च कोरे फॉर्म जमा झाले आणि उर्वरित काँग्रेस नगरसेवकांनी मतदान केल्याचं त्यांनी सांगितलं. तर काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी 5 ते 6 लाख रुपये घेऊन भाजप उमेदवाराच्या बाजूनं मतदान केलं. जनतेनं भाजप विरोधात मतदान करून काँग्रेसचे नगरसेवक निवडून दिले. मात्र त्यांनीच पैशासाठी पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप केला. अशा नगरसेवकांना लाज वाटायला हवी अशी टीकाही त्यांनी केली. तर पक्षाशी विश्वासघात करणाऱ्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. तसंच त्यांची पक्षातील पदही काढून घेतली जातील असंही त्यांनी जाहीर केलं. विधान परिषद निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद समोर आले असून अशा आरोपांमुळे पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणावर काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व कोणती भूमिका घेतात आणि संबंधितांवर काय कारवाई होते याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. मागून घ्या तरी तुम्ही त्याला मतदान करू नका, तरी कोणी तयार नव्हतं. म्हणे आम्ही कोरे टाकतो. कोणी अल्लाची शपथ घेतली, कोणी कायची शपथ घेतली. आणि इथं कोरे किती पडले तुम्ही पाहिले? पुऱ्या जिल्ह्यात 5 कोरे पडले. त्याच्यात आमच्या लोकांची बदनामी झाली, काँग्रेसच्या नेते लोकांची बदनामी झाली. विरोधी पक्षवाले म्हणतात त्या वरच्याने पैसे खाल्ले. या हिशोबानं एकदा तिकिटात दिल्यावर असे बेमान होते जे ह्या पदावर या नगरसेवकात ज्यानं बेमानी केली, जे पदावर आहेत, कोणी कोणाचा अध्यक्ष आहे, काही कोणाचा अध्यक्ष आहे, त्याला मी त्या अध्यक्ष पदावर ठेवणार नाही. ज्याची लायकी नाही, जो लोकायला काय सांगणार आहे तो का म्या बीजेपीला मतदान केलं म्हणून आता तुम्ही माझ्यासोबत राहा? अरे आम्ही लढाई लढून राहिलो. मी असं केलं असतं तर 2दा आमदार राहिलो असतो, 1दा मंत्री राहिलो असतो. आम्ही एवढी बारकीनं एवढा ताकदीनं लढाई लढतो. तुमच्यासाठी लढतो. राहुल गांधी लढून राहिले, काँग्रेस लढून राहिले. बबलू भाऊ तू मागे बडो. तुम्ही थोड्याशा पैशानं 5 लाखानं 6 लाखानं विकल्या जातात. लाज वाटायला पाहिजे, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. ज्याच्या काँग्रेसच्या भरोशावर निवडून राहिले, त्या पंजाच्या भरोशावर निवडून राहिले, पद भोगून राहिले, सालोसाल नगरसेवक होऊन राहिले, त्याच्यासोबत बेमानी करतात. लाज वाटायला पाहिजे. खासदार साहेबांना वाटे काय, पण मी ऍक्शन घेतल्याशिवाय राहणार नाही. कोणी जाईन, कोणी काही करा, तरी काही चालू ठेवणार आहोत का आपण? एवढ्या ताकदीनं आपण सीटा निवडून आणल्या, त्या अचलपूर असो, अंजनगाव असो की अधिक तुमचा चिखलदरा असो, धारणी असो,
150 त्याच्या सीटा होत्या, 130 आपल्या आहे. एवढ्या याच्यातही आपण 100 सीट निवडून आणले. आपल्याला मत किती भेटले? पोरं टाकायला लावले तर 5. म्हणून दुःखाची गोष्ट आहे, दुःख वाटते का आपण लढाई कोणासाठी लढून राहिलो? त्या राहुल गांधीचं त्यांचं काय होऊन राहिलं असतं आणि बदनामी यांची. आम्ही पैसे खाल्ले म्हणून मतं भेटले नाही. आम्ही नेते लोक, मग त्याच्यात बळवंतराव असो, मी असो, यशोमती ताई असो, वीरेंद्र भाऊ असो, या हिशोबानं आता राजकारण आपल्याला चालणार नाही. आपल्याला काँग्रेसला इमानदार राहणारा माणूस, काँग्रेसच्या विचारावर निवडून येणारा आणि काँग्रेसमध्येच राहणारा आणि काँग्रेस वाढवणारा कार्यकर्ता, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, या पद्धतीनं लोक आपल्याला तयार करायचे आहेत. त्याच्यासाठी हे SIR महत्वाचं आहे. म्हणून म्हटलं तुम्ही डोळ्यात तेल घालून, डोळ्यात. भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांनी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतांची पाहणी केली. बोगस बियाण्यांमुळे झालेल्या नुकसानीबाबत कंपन्यांवर गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना 8 दिवसात भरपाई द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. अमरावती जिल्ह्यात बोगस बियाणांमुळे हजारो शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी जिल्ह्यातील विविध तालुक्यात प्रत्यक्ष दौरा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतांची पाहणी केली. अनेक ठिकाणी पहिल्याच पेरणीनंतर बियाण्यांची उगवण न झाल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे. तसंच शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसानही झालं आहे. तर नवनीत राणा यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. पहिले जेव्हा बियाणं दिलं, मागच्या वर्षी एवढं चांगलं होतं बियाणं म्हणतं त्या कंपनीचं की सगळे शेतकऱ्यांमध्ये त्याचा प्रचार झाला. तर मेजॉरिटी पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये त्याचं पूर्ण बी बियाणं त्यांनी घेतले. तर आज घेतले तर 70 ते 80% बी बियाणं चुकीचं निघाला. आणि पहिली पेरणी जी आम्ही केली आमच्या शेतकऱ्यांनी, पैसे लावले, मजदुरी गेली, शेतामध्ये पाणी होता तेव्हा आमचं शेतीमध्ये चांगलं फसल निघाली असती. आणि आता दुसऱ्यांदा आम्हाला पेरणी करायची बारी आली. पेरणी केल्यानंतर आज आम्हाला पाऊसची वाट पाहावं लागत आहे. तर मला वाटते पहिली जी पेरणी केली त्याची पूर्ण भरपाई या कंपनीने दिली पाहिजे. पण दुसरी जी पेरणी आम्ही करायसाठी वाट पाहतो आहे आणि आमच्या पेरण्या झाल्याने त्याचे नुकसान त्यांनी दिलं पाहिजे. आणि मी मुख्यमंत्री साहेबांना म्हणणार आहे की हे अशी जे बोगस कंपनी आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याला परमनंट ब्लॅकलिस्ट केली पाहिजे. जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं खरीप पिकांवर संकट निर्माण झालंय. बोगस बियाण्यांच्या फटक्यानंतर आता पावसाअभावी शेतकरी सिंचनाच्या मदतीनं सोयाबीन आणि कपाशीची पिकं वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. बोगस सोयाबीन बियाणांमुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. आता पावसानं पाठ फिरवल्यामुळं उगवलेली पिकं कोमेजू लागली असून तिबार पेरणीचं संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बोगस बियाण्यांच्या फटक्यानंतर आता निसर्गाचाही फटका शेतकऱ्यांना बसत आहे. भर पावसाळ्यातच अनेक शेतकरी तुषार सिंचन आणि इतर सिंचनाच्या माध्यमातून सोयाबीन आणि कपाशीची पिकं वाचवण्यासाठी धडपड करत आहे. विहिरी, बोअरवेल आणि उपलब्ध पाण्याच्या स्रोतांचा वापर करून पिकांना जीवनदान देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र सर्व शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नसल्यानं अनेक ठिकाणी पिकं करपू लागली आहेत. हा तो विषय खरोखर आहे. निसर्गाने सुद्धा शेतकऱ्याची साथ सोडलेली आहे. परंतु शेतकऱ्यांच्या मागं उभं राहण्याचं गव्हर्नमेंटचं पुरेपूर मन आहे. परिस्थिती तशी आहे. शेतकऱ्यांची आता कर्जमाफी केली, परंतु कर्जमाफीतून हा विषय सुटणार नाही. विषय असा झाला की शेतकऱ्यांना लागणारं बियाणं असो, खत असो, याचं ब्लॅकमेलिंग जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची हानीच होणार आहे. शेतकऱ्यांच्यासाठी ज्या बियाणाची उपलब्धता केली जाते ते खरं तर प्लॉट कृषी विभागाच्या मार्फत आणि विद्यापीठाच्या मार्फत ते प्लॉट दिले गेले जाते आणि त्या प्लॉटमधून उत्पन्न जे होते ते प्लॉटचं बियाणं सर्चिंग केलं जाते. त्या सर्चिंग केल्याच्या नंतर गव्हर्नमेंटचे जे काही अधिकारी आहे, म्हणजे एखादा जिल्हा कृषी अधिकारी असो, TMO असो, तालुका कृषी अधिकारी असो, यांच्या मार्फत बियाण्याची पासिंग केल्यानंतर ते खरं तर मार्केटमध्ये आले पाहिजे. परंतु असं होताना दिसत नाही. कारण संकट हे काही एकट्या मागं आलेलं नाही आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मागं हे बियाण्याचं संकट आलेलं आहे. तर पहिल्यांदा आम्ही हुतू
बुस्टर या कंपनीचं बियाणं पेरलेलं होतं, ते काही निघालेलं नाही, 10-12% निघाले आहे. त्याच्यानंतर दुबार पेरणी केलेली आहे, ते पण आता पाणी नसल्याच्या कारणानं आम्ही तुषार म्हणा का त्या स्प्रिंकलरच्या साह्यानं पाणी देत आहोत. आता निघालं तर ठीक, नाही तर मग आता शेतकऱ्याचं थोडं बहुत आता निसर्गही साथ देत नाही. सरकारले तर म्हणता येणार नाही, कारण का सरकारचा काही दोष नाही त्याच्यात. त्याहीपेक्षा कंपनीवाल्यानं जे आधीचं बियाणं होतं ते व्यवस्थित होतं, त्याच्यानंतर दुसरा लाट, तिसरा लाट, असं वाटते का त्यानं का बुस्टर म्हणा का आपली हे कंपनी म्हणा हुतुतू हे नावाजलेले असल्या कारणानं मागच्या वर्षी त्यानं त्या नावाचा गैरफायदा घेतलेला आहे आणि शेतकऱ्याला विशेष म्हणजे फिटून टाकलेला आहे. राजापेठ पोलिसांनी साईनगर येथील बर्गर ब्रेड कॅफेवर छापा टाकून आक्षेपार्ह अवस्थेत असलेल्या 4 जोडप्यांवर कारवाई केली. या प्रकरणात कॅफेच्या मालकीण ऐश्वर्या अमन मिश्रा हिच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. अमरावती शहरातील साईनगर येथील सतीधाम जवळ बर्गर ब्रेड कॅफेमध्ये काही तरुणी अश्लील वर्तन करत आहे अशी माहिती राजापेठ पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकानं इथे धाड टाकली. छापा दरम्यान पोलिसांना कॅफेमध्ये 4 जोडपी अश्लील अवस्थेत आढळली. या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी कॅफेची मालकीण ऐश्वर्या मिश्रा हिच्यावर देखील कारवाई केली आहे. तर भरवस्तीत असा प्रकार सुरू असल्यानं सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. अमरावती महानगरपालिकेतील सफाई कामगारांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केलं. 1.5 महिन्यांपासून मानधन न मिळाल्याचा आरोप करत शहरातील कचरा उचलणं, नाले सफाई आणि घंटा गाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. मजुराच्या ज्या अपेक्षा आहे की प्रत्येक महिन्याला 4 सुट्ट्या मिळत नाही आणि त्यांचा PF, त्यांचा ESI जे काही तो फंड तो दर महिन्याला कटते तो त्यांना माहीत पडत नाही व दर महिन्याला पगार होतो तो पगार 12,000च्या ऐवजी 11,500, कोणाचा 9,500 म्हणून नेमके हे पैसे कुठं जातात. आम्हाला सर्वप्रथम प्रत्येक मजूर वर्गाला न्याय हवा व कामगाराच्यासाठी जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या योजना तयार करून ठेवलेल्या आहेत त्या योजना प्रत्येक मजूर वर्गाला मिळण्यात यावं व स्त्री वर्ग जो आहे आणि त्यांच्याबद्दल पण बाबासाहेबांनी असं लिहून ठेवलेलं आहे की तिची ज्यावेळेस गर्भधारणा होते त्यावेळेस तिला सुट्टी देण्यात यावी व तिला एका महिन्याचा टोटल पगार देण्यात यावा. स्त्री कामगारासाठी पण ही योजना लावून ठेवलेली आहे. आणि दर 1.5 महिना उरायला आता सध्याच्या हालीमध्ये पगार नाही झालेला आहे आमचावाला. जे नाही झाला, जो आमच्या यातला कोणताही कामदार व्यक्ती बिमार पडला तिथं आमच्या घरचे व्यक्ती बिमार पडले तर कोणार कंपनीचे एकूण एक आम्हाला कार्ड भेटलं पाहिजे. त्याच्यावर 5 लाखाची सुविधा आहे. ते कार्ड अजूनही भेटलं नाही. जो आम्हाला आय कार्ड दिलेले आहे ते लोकल आय कार्ड आहे, ओरिजिनल आय कार्ड नाही आहे. त्याच्यावर नाही तर जो आय कार्ड भेटते त्याच्यावर आहे ना सुविधा साऱ्या लागू आहे. बाकीच्याला मिळालेले आहे म्हणजे कोणत्या प्रभागात पण आम्हाला भेटलेले नाही आहे. आमचं हे म्हणणं आहे. महानगरपालिकेतील कंत्राटी सफाई कर्मचारी सुनीता सूर्यवंशी यांनी महापौर, नगरसेवक आणि अधिकाऱ्यांविरोधात लेखी तक्रार दाखल केली. अपघातानंतर मदत न मिळाल्याच्या आणि परवानगीशिवाय जखमी अवस्थेतील फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अमरावती महानगरपालिकेतील कंत्राटी सफाई कर्मचारी सुनीता सूर्यवंशी यांनी महापौर, संबंधित नगरसेवक आणि अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत महानगरपालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. कर्तव्य बजावताना झालेल्या अपघातानंतर वैद्यकीय आणि आर्थिक मदतीचं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र प्रत्यक्षात कोणतीही मदत मिळाली नाही असा आरोप त्यांनी केला आहे. तसंच रुग्णालयातील जखमी अवस्थेतील फोटो परवानगीशिवाय सोशल मीडियावर प्रसिद्ध करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे. आता या प्रकरणी संबंधितांवर कारवाई, दिलेल्या आश्वासनांची पूर्तता, सार्वजनिक माफी आणि आवश्यक असल्यास सायबर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या आरोपांवर महापौर, संबंधित नगरसेवक किंवा महानगरपालिका प्रशासनाची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. 9 तारखेला झाला आहे कोणार कंपनीमध्ये आणि मी कोणार कंपनीमध्ये काम करते ड्युटी. तिथे माझा ॲक्सिडेंट झाला. तिथून ॲक्सिडेंट झाल्यास ते मला कोणी हॉस्पिटलमध्ये आणले ते मला माहीत नाही. आणि मी हॉस्पिटलमध्ये असताना तिथं जे महापौर साहेब आले होते आणि विक्की खत्री आणि
जे कोणी लोक आले होते तिथे मला खोटे आश्वासन दिले. खोटे आश्वासन देऊन त्याने मला सांगितले की बा मी तुझा खर्च पूर्ण उचलणार आणि तुला पगार चालू ठेवणार, तुझं मेडिसिन आणि तुझं ऑपरेशन पूर्ण करून देईल तयार. आणि असे खोटे आश्वासन देऊन माझ्यासोबत फोटो काढले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले. आणि मी त्यांना हेच विनंती करते की बा माझे जे फोटो काढले व्हायरल केले आहे ते एक तर त्यांनी त्यांचं आश्वासन पूर्ण करावं, नाहीतर त्यांनी कायदेशीर मला माफी मागावं, नाहीतर त्यांना कायदेशीर कारवाई करावी. राजकमल चौक परिसरात भर दिवसा जिम समोर ठेवलेला वॉटर कूलर चोरट्यानं खांद्यावर उचलून नेल्याची घटना घडली. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून कोतवाली पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सहजतेनं वॉटर कूलर उचलून नेणारा हा कोणी बॉडी बिल्डर नाही तर हा एक चोर आहे. त्यानं जिम मध्ये ठेवलेला तब्बल 35 ते 40 किलो वजनाचा वॉटर कूलर बाहुबली चित्रपट प्रमाणे खांद्यावर उचलून नेला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. अमरावती शहरातील राजकमल चौक परिसरात घडलेली ही चोरी असून या प्रकरणी जिम संचालकानं पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मात्र या बाहुबली व्हिडिओची मोठी चर्चा रंगली आहे. आज दुपारी आमचं इथे जिम आहे अंबापेठमध्ये अमरावतीला. तर जिम मध्ये आलं असता असं लक्षात आलं की इथे जे वॉटर कूलर होतं आपलं लागलेलं ते कोणीतरी उचलून नेलंय, म्हणजे ते चोरीला गेलं. तर अशाची एक कंप्लेंट मी पोलीस स्टेशनला नोंदवली. नेमकं सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय सीसीटीव्ही फुटेज आम्ही जेव्हा तपासलं तेव्हा असं लक्षात आलं की एक व्यक्ती ज्याला आम्ही ओळखत नाही तो दुपारी 2:30 ते 3च्या दरम्यान, म्हणजे जेव्हा हा अगदी वर्दळीचा रस्ता असतो, इथे खूप गर्दी असते, अशा वेळेस तो इथे आतमध्ये आला. त्यांनी याच ठिकाणी आपण पाहू शकतो की इथे वॉटर फिल्टर होतं, ते 20-25 लिटरचं मोठं फिल्टर होतं. ते फिल्टर त्यांनी खांद्यावर उचललं आणि तो खांद्यावर उचलून या गेटनी बाहेर पडला आणि तसंच मेन रोडनी तो पायी ते फिल्टर घेऊन निघून गेला. कोणाला काय लक्षात आलं नाही? असू शकतं कदाचित आजकाल लोकांना तेवढी कोणाची चौकशी करायची इच्छा राहत नाही, तर कदाचित त्याला विचारलं नसेल कोणी आणि तो असा घेऊन गेला बिनधास्तपणे की त्याला फरक नाही पडत कशाचा, त्यामुळे कोणी विचारही नसेल. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पाहत रहा UCN न्यूज.